नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत बाजरीच्या पिठाचे खमंग टेस्टी असे धपाटे। तर हे धपाटे आपण बघणार आहोत कशा प्रमाणात आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स यामध्ये दिलेले आहे। तर हा टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी आपण खूप कमी साहित्याचा वापर आणि घरातील साहित्याचा वापर केलेला आहे। अगदी तुम्ही नवशिके जरी असाल तर अगदी सहज पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करू शकतात आणि घरच्या घरी तुम्ही दमदार आणि खमंग टेस्टी नाश्ता बनवू शकता। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर सर्वात आधी आपण या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे आणि हा मेजरमेंटचा 2 नंबरचा कप म्हणजे अर्धा कप आहे। तर त्या अर्ध्या कपाने मी 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, पीठ न चाळता घेतलेलं आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यांनी आपल्या धपाट्याला खूप खमंगपणा येतो आणि त्याच कपाने अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तर त्यांनी आपल्या धपाट्याला खूप छान चिकटपणा येतो। आता बघूया यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे। तर 2 बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत, हे मी कापून घेतलेले आहेत आणि अर्धा जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेतलेली आहे। आता बघूयात यामध्ये काय काय घालायचं त्याचं वाटण। तर 10 ते 12 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात। अर्धा चमचा धने, अर्धा चमचे जिरे, 50 ग्राम शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे, 2 चमचे तीळही घेतलेले आहेत। तर याचं आपण आता एकत्र वाटण करून घेणार आहोत। बघू शकता आता मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र टाकलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं फिरवून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसर असं मिश्रण करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आता आपण हे मिश्रण आहे पिठामध्ये घालणार आहोत। तर जे पीठ घेतलेले आहे ते सर्वात आधी एकत्र करून घेऊया चांगले आणि त्यामध्ये आता आपण जे बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत आणि कोथिंबीर आहेत ते हाताने थोडीशी चोळून टाकायचे आहे, म्हणजे धपाट्यामध्ये जे आपले कांदे आहेत ते छान मॅश होतात आणि धपाटे थापताना ते बाहेर येत नाही। तर आता आपण हे कांदे आणि कोथिंबीर छान एकत्र करून घेऊया अशा प्रकारे। आणि आता आपण यामध्ये जे तीळ घेतलेले आहेत, साधारण 2 चमचे तीळ आहे, तर मी 1.5 चमचा तीळ यामध्ये टाकलेले आहे आणि अर्धा चमचा तीळ मी धपाट्याला लावण्यासाठी ठेवलेले आहेत। आता जे वाटण आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि त्याच जे वाटण काढलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून आपल्याला तेच पाणी पीठ भिजवण्यासाठी वापरायचं आहे, म्हणजे आपलं त्यामध्ये मिरची वगैरे वाया जात नाही। तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। तर पातळ केलं तर काय होतं, धपाटा छान थापल्या जात नाही, मोडतो, आणि घट्ट केलं तर तो खूप दाटसर होतो आणि खाल्ल्या जात नाही, नरम राहत नाही, तो कडक असतो। तर त्यामुळे मीडियमच पीठ भिजवायचं आहे। आता या ठिकाणी बघू शकता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, हा नवीनच कपडा आहे, तुम्ही एखादा नवीन रुमाल किंवा आहेरू रुमाल कोणताही वापरू शकतात। तर या प्रकारे मी कापून घेतलेला आहे कपडा चौकोनी आकारामध्ये आणि पाण्यात भिजून घेतलेला आहे। तर तोपर्यंत 5 मिनिटांमध्ये आपलं पीठही छान असं सेट झालेलं आहे, बघू शकता। तर पीठाला आपल्याला पाण्याचा वापर करूनच पीठ घ्यायचं आहे, नाहीतर पीठ हाताला चिटकतं। या ठिकाणी आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे, तर जो कपडा होतो तो पिळून घेतलेला आहे आणि हा चॉपिंग बोर्डवरती मी पसरून घेतलेला आहे। तर आपण अजून थोडीशी तयारी करूया। तर काय केलेलं आहे, तवा मी गरम करायला लावलेला आहे, जोपर्यंत आपण धपाटे थापणार आहे तोपर्यंत तवा गरम करायला एकीकडे लावलेला आहे। आता पाण्याचा हात घेऊन जेवढा आपल्याला धपाटा बनवायचा आहे तेवढं आपण पीठ घेणार आहे आणि पीठ जर हाताला चिटकलं तर लगेच आपण पाण्याचा वापर करायचा आहे, कारण धपाट्यामध्ये जास्तीत जास्त आपण पाण्याचाच वापर करतो। तर बघू शकता ह्या पद्धतीचा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे, गोल करून घेतलेला आहे आणि जे आपण रुमाल किंवा कपडा टाकलेला होता कॉटनचा त्यावरती आपल्याला भरपूर सारं पाणी टाकायचं आहे, म्हणजे ओला करून घ्यायचा आहे कपडा। तर त्याने काय होतं की आपलं धपाटं हे खाली कपड्याला चिटकत नाही आणि ज्यावेळेस आपण तव्यावरती टाकतो तर ते कपडा अल्लाद निघतो। तर 3 बोटाच्या साहाय्याने आपल्याला धपाटे छान असं थापून घ्यायचं आहे, हलक्या हाताने थापायचं आहे आणि एकसारखं थापायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं की आपलं धपाटं एकसारखं भाजल्या जातं आणि खमंगपणा येतो। तर या ठिकाणी आपण धपाटं छान असं थापून घेतलेलं आहे आणि याला आपण 4 ते 5 असे होल करणार आहोत। तर त्या होलमध्ये होल याच्यासाठी केले आहे की ज्यावेळेस आपण धपाटं भाजतो त्यावेळेस त्याच्यामध्ये तेल टाकतो आणि ते खमंग भाजल्या जातं। तर आपलं धपाटं थापून झालेलं आहे, आपला तवाही छान तापलेला आहे, त्यावरती आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। पहिलं धपाटं असल्यामुळे आपण तेल यामध्ये भरपूर टाकलेलं आहे, बघू शकता, आणि धपाटे छान असे खमंग भाजले जातात।
तर आता मी यावरती धपाटं टाकलेला आहे आणि जो आपला कपडा आहे तो उचलून घेतलेला आहे. बघू शकता अजिबात आपल्या कपड्याला पीठ चिटकलेलं नाही, म्हणजे आपली एकदम परफेक्ट अशी प्रोसेस झालेली आहे. तर अशा प्रकारे केलं तर तुमचे धपाटे अजिबात कपड्याला चिटकणार नाही. पीठही मीडियम साईजने ठेवायचं आहे. आता जे आपण होल केलेले आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त असं तुम्हाला जसं पाहिजे तसं तेल टाकून आणि खमंग असं आपल्याला धपाटा आता भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी गॅस छोट्या शेगडीवरती आहे, तर फुल गॅस आहे. अर्धा मिनिट झालेला आहे आणि धपाटा आता मी पलटी करून घेत आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की छोट्या शेगडीवरती भाजल्यामुळे जास्त धपाटे आपले जळत नाही. तर धपाटा ही पलटी करून आपण पूर्ण तेल जे आहे ते धपाट्यामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आता आपलं धपाटं जोपर्यंत शेकते तोपर्यंत आपण दुसरा धपाटा हे थापून घेऊया. तर पहिलीच प्रोसेस करायची आहे. कपडा टाकलेला आहे, कपड्यावरती थोडंसं पाणी स्प्रेड केलेलं आहे आणि जेवढं आपल्याला धपाटा बनवायचं तेवढं पीठ घेतलेलं आहे आणि हाताला पाणी लावून आपण ते मस्त असं थापून घेऊया. अगदी 10 ते एकदम कमी वेळेमध्ये हे धपाटं थापून होतं. अगदी तुमची प्रॅक्टिस झाली, एकदा दोनदा मोडेल, पण जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला एकदम परफेक्ट जमेल. एकदम नवशिके असेल तर मोडतील, ज्यांना प्रॅक्टिस असेल त्यांचं अजिबात मोडणार नाही. तर या ठिकाणी आपलं धपाटाही शिकत आहे, त्यावरती तीळ टाकलेले आहे थोडेसे. तर आता मी 2 मिनिटं फास्ट ठेवला होता, त्याच्यानंतर गॅस मी कमी केलेला आहे आणि बघू शकता या ठिकाणी मी आता धपाटं पलटी करून घेते. तर आपलं धपाटं थापूस तो तव्यावरचं धपाटं मात्र आपलं छान खमंग असं भाजलेलं आहे. तर अशी किचनमध्ये प्रोसेस चालू राहते. एकाच वेळेस 2-2, 3-3 कामे बायकांचे चालू असतात. तर अशा प्रकारे आपलं धपाटं हे छान 2 ते 3 मिनटामध्ये छान मस्त खमंग असं भाजलेलं आहे आणि आपलं धपाटं खाण्यासाठी तयार आहे. तर असे धपाटे केल्याच्या नंतर मात्र गरम गरम खायचे आहेत, कारण गरम गरम जे खाण्यामध्ये जी मजा आहे ती थंड झाल्यावर खाण्यात नाही. पण तरीही आपण प्रवासामध्येही नेऊ शकतो. पण शक्यतो तुम्हाला जर गरम गरम तुम्ही आसान घरामध्ये तर गरम गरमच खावं आणि प्रवासात नेणार असेल तर मग थंड झाल्यावरच खावं लागतं. तर आपण दुसरा धपाटाही तव्यावरती टाकून घेतलेला आहे. आता त्यावरतीही आपण तेल टाकून घेऊया, म्हणजे आपलं धपाटं छान असं खमंग भाजलं जाईल. तर बघू शकता या ठिकाणी 1 मिनिट मी ठेवलं होतं आणि 1 मिनिटाच्या नंतर पलटी मारून तर छान असं आपलं धपाट्याला रंग आलेला आहे आणि छान खरपूस असं भाजलेलं आहे. आता आलटी पलटी करत आपण भाजून घेऊया धपाटे. अशाच प्रकारे आपण सर्व धपाटे करून घेऊयात आणि गरम गरम घरात जर मेंबर असेल जेव्हा आपण धपाटे केले तेव्हा खाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपली धपाट्याची रेसिपी पूर्ण तयार झालेली आहे. एकदम आजीच्या हातच्या चवीची धपाटे आपण बनवलेले आहे. बघू शकता मस्त नरम आणि मस्त झालेले आहेत. तुम्ही दही, चटणी, लोणचं कशासोबतही खाऊ शकता. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.